नमस्कार सगळ्यांना. तर आज आलोय बघा शाळेत. तर मी एकटीच आली, आत्यांनी बोलवलं होतं आज मला शाळेत. तर बघा सकाळचं नाही वातावरण, तर आता 11 सव्वा 11 वाजलेत. तर बघा मस्त असं छान वातावरण आणि आत्यांनी भात बनवलाय आणि मला वाढायचं आहे पोरांना. तर बघू मी येईपर्यंत भात बनवलाय. आत्यांनी मला भातच बनवायला बोलवलं होतं, पण माझं काय घरचं काम आवरलं नाही आणि मी येईपर्यंत ना आत्यांनी बनवला भात. तर बघू आपण कसं बनवलाय. वास तर ना एवढी छान सुटली, एकदम साधा सिंपल भात बनवलाय, तर पण खूप छान झालाय. तर बघूया आपण. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा असते सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा सकाळचे 8:30 पावणे 9 आणि आज माझं झाले भाकरी बनवायचं. अगोदर म्हणलं तर चपात्या बनवल्या आहेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि पुढं सांगणारच आहे तुम्हाला मी. आज माझं सकाळ सकाळ एवढं पटपट काम आवरायचं आहे आणि कुठं जायचं कुठं नाही, तर ते तर तुमच्याबरोबर मी शेअर करतच असते. तर आज मला जायचे बघा शाळेत आत्यांची मदत करू लागायला. तर दुसऱ्या मॅडम नसल्यामुळे ना आत्यांनी भात बनवायला मला बोलवले. तर बघू माझं काम झालं ना तर मी लगेच आवरायचं चालू आहे पटापटा. आणि आज कसं झालं माहिती आहे का, आवरायचं म्हणजे इतकं गडबड गडबड चालली होती माझी तर जायसाठी. तर एक भाकर मी शेगडीवर भाजायला घेतली आणि एक भाकर तव्यामध्ये टाकले. तर तुम्ही ना असं करू नका, माझ्याकडनं ही चूक झालेली आहे, कारण ही भाकरी अजिबात चवीला छान लागत नाही. तर सगळी अख्खी भाकर करपलेली आणि अशी म्हणजे एकदमच कडवट लागते भाकर, ती चवीला अजिबात लागत नाही. तुम्ही काय असं करू नका, ही माझ्याकडून चूक झाली तरी भाकरी मी फेकून दिली. 1-2 घास खाल्ले तर खराब लागलेली. आणि बघा भाकरी बनवून झाल्यानंतर ना इतकी थंडी सुटलेली, तर म्हणलं चला चहा बनवूया माऊलीच्या पप्पांसाठी माझ्यासाठी असं चहा बनवला. तर या माझं चालले चहा टोस्ट खायचं. या सगळे तुम्ही पण चहा टोस्ट खायला. तयारी झाली शाळेत जायची. डबा घेतला बाळा. आणि एका ताईंनी बघा माऊलीच्या पप्पा जवळला मागच्या 1-2 महिन्यात ना असं एक 5-6 नारळ दिले होते. तर म्हणलं घ्या सोलून. आणि माऊली बाळाचं चाललंय शाळेत जायचं. आवरलं? बाटली भरली का? इकडं डबा घेतलेला आहे, बाटली घेतलेली. तुझं आवरलं का? अयो बाटली कशी बाळा, कशी ठेवली बाटली? तुझं आवरलं का? तर शाळेत जायचं चालू, तयार झाली. सॉक्स बूट पुसायचं नव्हतं बाळा. पुसायला काय झालं फडक्याने? हा तुझे बूट कुठे आहेत? स्टँडवरती ठेवलं ना, ती पिठामुळे ना थोडंसं धूळ उडती. नीट ठेव की, मग नीट ठेव की. आणि सकाळी सकाळी बघा आज बापूंनी का नाही एक घुस पकडली. असा घुशीचा त्रास आहे का नाही आम्हाला, लय बेकार त्रास आहे बघा. अशी मोठी लीट घुस. आणि अगोदरच्या घरात, जुन्या घरात ना असं घुशीने त्रास दिला होता, म्हणून तर हे करावं लागलं आम्हाला. शाळेतलं असं मस्त बाहेरचं वातावरण आणि इकडं म्हणलं तर अक्षताची माऊलीची शाळा आहे. मस्त असं शाळेतलं छानचं वातावरण. जास्त थंडी सुटली, जास्त थंडी वगैरे वाजायला लागली तर पोरांना बाहेर बसत असते. आणि हे जे वेल काय म्हणतात ह्याचं नाव काय मला माहीत नाही. तर अक्षताने बघा घरी पण आणला होता एक वेल. तर असं सगळीकडं पसरतंय ना, त्याच्यासाठी मी सगळं म्हणजे की उपटून टाकला. मला नाही आवडलं हे वेल, त्याला काय म्हणतात माहीत नाही मला. तर असं वेगवेगळे बघा छान छान असं शोचे म्हणा फुलं, हे झाडं वगैरे लावलेले आहेत. आत्यांनी सगळी झाडं लावलेली आहेत. आत्या ती जास्वंदीची कांडी लावलेली कुठं आहे? त्या दिवशी जास्वंदीची कांडी आणलेली घरनं कुठं लावली? होय, आली का उगून? कुठं लावली काही की आत्याने? हा आली 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 उगून आली. बघा त्याला मावा कसं काय पडलाय माहीत नाही. तर घरी बघा एवढी छान आली का नाही. तर थोडंसं पाणी वगैरे कमी पडलं असं वाटते मला. तर छान असं आलंय बघा झाड. जास्वंदीची कांडी आणून लावलेली आत्यांनी. आणि तिकडे एक लावली, पण इकडची आली नाही चांगली, तर इकडची आली. आणि तोटीला पाणी म्हणलं तर नेहमीच असते बघा शाळेतल्या तोटीला. हे बघा अजून पाणी. तर चला आत्यांनी बघूया कसला भात बनवलाय. मी बऱ्याच दिवसातून आज आली शाळेत. पोरच आता हात धुवायला चालली. असला मस्त भात बनवलाय आत्यांनी गरमागरम. आणि भात ना पोरांना जास्त म्हणजे मोकळा झाला तर खाता येत नाही, तर त्यासाठी थोडंसं असं चिखलासारखा भात बनवलाय.
आणि हे बघा बरेच असे मसाले वगैरे टाकून असं साधा सिंपल भात बनवलेला आहे. आत्यांचं चाललंय पोरांना थोडासा खेळ घ्यायला आणि आज ना ते मॅडम नाही त्या तर पोरांना शिकवायचं पण काम आणि भात बनवायचं पण काम आत्यांकडे आले. हात धुवायला झाला ना. काय करायचं खेळायचंय काय हळूच टाकायचं हळूच हळूच टाकायचं हळूच हळू एक जण तर जिंका की घ्या. तू जिंकला का नाही. ठीक आहे त्याने बॉल टाकला तू जिंकला ना. वा 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 छान छान 4-5 जण जिंकले आता तू एक जण जिंकलाय. तिने टाकला वा 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 टाकलं तिने टाकलं. सकाळी ना माऊलीच्या पप्पांनी दुसऱ्या शाळेतून ना असं लहान लहान मुलांचे बेबी किट असतात ना तर ते आणून दिलेले सकाळी आत्यांना. पोरं ना आज थोडेसे कमी जाईल पोरं इतका गोंधळ असतो. तर मी आज बऱ्याच दिवसात आले ना तर ह्याच्यामध्ये ना काय काय ठेवले तुम्हाला दाखवते त्या मॅडमनी. डाळी वगैरे भरून ठेवलेले आहेत. तर ह्याच्यात बघू आपण काय ठेवले. तर ह्याच्यात पण असं मसूर डाळ अशा सगळ्या डाळी वगैरे काय काय भरून ठेवले त्यांनी रिकामा दिसतोय. आणि ह्याच्यात बघूया काय ठेवले. तर ह्याच्यात थोडंसं तिखट आणि हे बघा लापशीसाठी हे भरडून ते हळद तेल मीठ ती तर दिसतेच वरती. तर बापरे किती गोंधळ करायला लागलाय. बसा की खाली बसा लवकर बसा पटकन खाली. बादलीत बॉल टाकण्याचा खेळ खेळून बघा इतकं दमून भागून बसतेत ना मुलं. तर लय दमून भागून बसले. तर त्यांचं चालू होतं फोटो काढायचं त्यांचं. तर मुलं बघा किती खुश झालेत ना. खुश होऊन भात खाण्यासाठी बसलेत असं गोल गळका करून. बघा एवढ्या अशा प्लेट वगैरे वाढलेले. शांत बसा शांत बसा. बापरे काय गोंधळ करायला लागलेत पोरं. काय करा सगळे. अगोदर ना मी सगळं झाडून घेतलं होतं. ते काय आत्यांना आवडलंच नाही. परत आत्यांनी डबल एकदा सगळं झाडायला घेतलं. तर हे बघा एवढं स्वच्छ झालंय. आणि आत्ताच्या आधी म्हणजे आपलं आणि अगोदरच्या बायकांचं हे काय म्हणजे काही पटत नाही. आणि आणि त्या बाई म्हणजे त्यांना जसं येतंय तसं आपल्याला काही काम येत नाही. तर मी अगोदर सगळं झाडून घेतलं होतं. तर ते बघा आत्यांना आवडलं नाही. परत एकदा आत्याने झाडून घेतलं आणि मला म्हणत असते ही बघ कसं झाडले ते बघ कसं झाडलंय हे असं करायचं ते तसं करायचं. मला खोळत पण होत्या. आणि आत्याचं म्हणणं होतं की माझ्यासारखं तुला झाडताच येत नाही. तर घर असं होते बरं का. मी दररोज मी झाडत असते आणि आत्याचं अधूनमधून कधीतरी एकदा 8-15 दिवसातून झाडणं असतंय. पण एकदम स्वच्छ झाडणं असं असतंय. तर एकदम पाला पाला आणि एकीकडं म्हणजे असं बारकी बारकी खडं वगैरे माती वगैरे एकीकडे लावायचं आणि सगळं स्वच्छ झाडायचं. हे बघा एवढं स्वच्छ झालं ना अगदी एक लिंबाचा पाला जे असतो ना ते सुद्धा आत्याने सगळं काढलेला. एवढं सगळं मला जमत नाही बरं का. ते कसं काढतात माहीत नाही. आणि त्यांचं म्हणणं असतं की खराट्याने झाडत जाऊ नको. खराट्याने काही कचरा निघत नाही. झाडूनच झाडत जा. तर त्यांनी झाडूनच झाडत असते हे बघा. आणि हे खडेमध्ये ना जेवढा कचरा गुंतून बसतो ना ते काही निघतच नाही. भरपूर सारा हे कचरा निघून बसतो.
आणि आत्यानी इथं जे खोबा होता ना, तिथं थोडंसं आता सारून काढलेले. सकाळी मी जे नारळ सोललेले शाळेत गेल्यामुळे बघा, ते नारळ सगळे तसेच राहिलेत. म्हणलं चला आता 4, 4:15 वाजले झाडू वगैरे काढायचं सगळं आणि भरून ठेवायचं. तर असं हे दररोजचंच काम असतंय आपलं सकाळ संध्याकाळचं झाडून वगैरे काढायचं. जे काही घरातली कामं आवरायचे आणि प्रत्येक बायकांचं हे असंच चालू असतंय. माझंच म्हणून माझं सांगत नाही.